नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी. संत नामदेव महाराजांचे हे बोल. आज आपण संत नामदेव महाराजांची जन्मभूमी, जन्मस्थान, जन्मगाव असणाऱ्या नरसी नामदेव या गावाला भेट देणार आहोत. एका जनार्दनी हरी लाल वैन, सासू सासऱ्याचा दाद सैन वैन. एका जनार्दनी हरी लाल वैन, सासू सासऱ्याचा दाद सैन वैन. लहान हो लहान हो लहान हो हरी, लहान हो लहान हो लहान हो हरी. ये नाही बरीन माझा वर्ताय घरी, ये नाही बरीन माझा वर्ताय घरी. नरसी नामदेव येथे आलेलो आहोत आणि पाठीमागे मंदिर आहे. तर बघूया मंदिर कसं आहे. तर मग चला. नरसी हे गाव मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि या गावातून कयाधू नदी वाहते. या नदीच्या कडीलाच हे मंदिर स्थित आहे. तर पाहू आपण हे मंदिर कसे आहे. हिंगोली या जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर संत नामदेवाचे हे सुंदर देऊळ स्थित आहे. अतिशय सुंदर असे हे मंदिर आहे आणि राज्यातूनच नव्हे तर परराज्यातूनही भाविक याला खूप श्रद्धेने भेट देतात. संत नामदेव महाराजांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 मध्ये झाला. त्यांचे उपनाव रेडेकर असे होते. संत नामदेव महाराज यांचे वडील दामाशेट्टी हे शिंपी होते. संत नामदेवांनी 2500 पेक्षा जास्त अभंग रचले असून मराठी व्यतिरिक्त इतर अनेक भाषेमध्ये सुद्धा अभंग रचना केली आहे. संत नामदेव महाराज लहान असताना त्यांच्या वडिलांनी सांगितले, नामा आज देवाला नैवेद्य तू दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नैवेद्यच दाखवला नाही तर देवापुढे वाट बघत बसले. हा देव माझा नैवेद्य कधी खाईल याची. अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठलाने तो प्रसाद ग्रहण केला. राष्ट्रसंत नामदेव महाराज यांचा जन्म नरसी या गावी 1270 कार्तिक शुद्ध एकादशी रोज रविवार या दिवशी सूर्योदयाबरोबर झालेला आहे. पांडुरंगाचे निस्सिम भक्त आणि लढीवाळ म्हणजे लाडके भक्त त्यांच्या कार्यकालात त्यांनी अनेक चमत्कार घडवून दाखवले की ते इतर संतांनी केले नाही. आता नामदेव महाराज हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त असून त्यांनी नरसी या गावी थोडेफार भक्ती केलेली आहे. आणि हे तीर्थ असं आहे की संयुक्त आहे, तीर्थ आणि क्षेत्र आहे. बाजूलाच कयाधू नदी आहे, भक्त प्रल्हादाची आहे. तिथं अस्थि विसर्जन आजही होतं. भारतामध्ये एकापेक्षा एक पवित्र नदी आहेत पण तिथं अस्थि विसर्जन होत नाही. ही एकमेव नदी कयाधू या नदीचं नाव आहे. जो माणूस असो बाई असो जो जन्मला तो मरणार आणि त्यामध्ये 2 गट पडतात. काही समाजात मेल्यानंतर गाडतात, काही समाजात जाळतात. ती प्रथा वेगळी, आपल्याला त्याला काही म्हणायचं नाही. पण जाळल्याच्या नंतर जे 2 दिवसांनी आपण सावडण्याचं नेम म्हणतो ते अस्थि विसर्जन आपण नदीमध्ये करतो, पाण्यामध्ये. एका दिवसातही ते अस्थि विसर्जन त्याचं पाणी होतं म्हणजे 100% होतं. ही का अंधश्रद्धा नाही, काही नाही, एकमेव सत्य आहे. आणि
उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं, तर उन्हाळ्यात मग थोडा गड्डा करून ते अस्थि विसर्जन करायचं, तर वाफनही विरघळलं जातं. इतकं या नदीचं प्राबल्य, इतकं हे महत्त्व आहे. भाविक भक्त फार लांबून येतात आणि एकादशीला असं म्हणा की या नामदेव महाराजाला यात्रेचं स्वरूप भरतं आहे. प्रत्येक एकादशी ह्या महिन्यातून 2 येतात, एक अमावस्याची वारी आणि पौर्णिमेची वारी. तर पौर्णिमेच्या वारीला थोडी पब्लिक म्हणजे भाविक भक्त कमी येतात आणि अमावस्येच्या काही महिन्याच्या जास्त येतात. यानंतर नामदेव महाराजांना औंढा नागनाथ येथे फिरविले देऊळ जगा माझी नामय हाती दूध प्याला, तिथे त्यांनी देऊळ फिरवले औंढा नागनाथ. त्यांचे गुरु यशोबा खेचर त्यांची समाधी औंढा नागनाथ येथे आहे. त्यानंतर ते पंढरपूरला गेले. तिथून ते काही दिवसानंतर पंजाबमध्ये घुमान म्हणून गुरुदासपूर डिस्ट्रिक्ट येथे घुमानमध्ये त्यांनी 18 वर्ष भागवत धर्माची पताका फडकवली. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, या बिरीद वाक्यानं अख्खा भारत हा प्रज्वलित झाला. आणि नामदेव महाराज एवढं लाखमोलाचं कार्य केलं की गुरुग्रंथ साहेबामध्ये त्यांच्या गुरुचे गुरु नामदेव महाराज आहेत. आजही हजारोनं शीख समाज हा नामदेव महाराजाच्या दर्शनासाठी आतुरतेने येतात आणि नामदेव महाराज खरोखर मूर्ती पाहून एक प्रसन्न आनंदित होतात. त्या आनंद, अत्यानंद आणि परमानंद एवढे आनंदित होतात की त्यांच्या आनंदाला जोड नाही. नामदेव महाराजांनी लहानपणी असा एक चमत्कार केला की पांडुरंगाला केशवराजाला दूध पाजलेलं आहे. त्यानंतर नैवेद्याचं ताट घेऊन भोग लावलेला आहे. त्यानंतर त्यांनी औंढ्याचं देऊळ फिरवलं आहे. दिल्लीमध्ये मेलेली गाय जिवंत करून दाखवली आहे. आणि राजस्थानमध्ये गौर नावाचं गाव आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे समकालीन संत होते. तर ज्ञानेश्वर महाराजाला तहान लागली, त्यांनी मुंगीचं रूप घेऊन ते पाणी पिऊन त्यांनी त्यांची तृष्णा भागवली. आता नामदेव महाराजांना म्हणले मी माझी तहान भागवली, तुमचं तुम्ही बघा म्हणले. तर नामदेव महाराजांना पांडुरंगाच्या कृपेनं त्यांनी तळागाळातल्या विहिरीचं पाणी वर आणलेलं आहे. आजही ते पाणी वर येत आहे. असे नामदेव महाराजांना अनेक चमत्कार करून दाखवले आहेत. मी राष्ट्रसंत नामदेव महाराज यांचा 5व्या पिढीचा मुख्य पुजारी आहे. माझं नाव राजेंद्र नथुजीपुरी आहे. असे सांगितले जाते की कुत्र्याने चपाती पळवली, त्याला ती कोरडी खावी लागू नये म्हणून संत नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे धावू लागले. देवाच्या हातात कुराड, होते पालव्या, असर कसं येणं देवा लागले माणूस, असर कसं येणं देवा लागले माणूस, असर कसं येणं देवा लागले माणूस, असर कसं येणं देवा लागले माणूस. सासू गेली माझी बघा मथुरे बाजारी, सासरा माझा दारावरी राखण करी, सासू माझी गेली मथुरे बाजारी, सासरा माझा दारावरी राखण करी. लहान वो लहान वो लहान वो हरी, लहान वो लहान वो लहान वो हरी, येणारी बरी माझा होता करी. होते म्हणा देव बांधत होते म्हणा, बानू झाडत होती वाडा, बानू झाडत होती वाडा, बानू झाडत होती वाडा, बानू झाडत होती वाडा. या ठिकाणी भाविक भारुडात दंग होऊन मराठवाड्याला इन्क्रेडिबल बनवतात. तसेच या ठिकाणी होणाऱ्या घंटानादाची मधुरता व या संगमरवरी दगडापासून तयार झालेल्या या भव्य दिव्य मंदिरामध्ये अंतर्मनाला श्रद्धेचा अद्भुत अद्वितीय आनंद मिळतो. मंदिर कसे आहे, आवडले ना? मग लाईक करून टाका, शेअर सबस्क्राईब सगळं काही करून टाका. भेटूया पुढच्या शनिवारी नवीन भागामध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत
राम राम.